टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सर्वभावित पुरोगमित्वाची भूमिका निभावत असले ते अनुसूचित जातीच्या संदर्भात हे प्रतिगामीच आत्महत्या ठरलेले आहेत। कारण उत्तर महाराष्ट्र असो, हरियाणा असो, तुमचा तेलंगणा नवनव राज्य असो, अनेक राज्यांमध्ये आरक्षण वर्गीकरण लागू झालेलं आहे। मात्र या पुरोगामी म्हणणारा महाराष्ट्रामध्ये आजही वर्गीकरणाच्या अनुषंगाने उचित भूमिका घेतल्या जात नाही आणि म्हणून या सरकारला सद्बुद्धी द्यावी अशा पद्धतीने वाजत घ्याव्यात आम्ही आणि तुळजाभवानीच्या दरबारात आलेलो आहे। आणि हा दरबारातला हा नारा घेऊन ही क्रांती घेऊन आम्ही सरकारच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत। सरकारवर चाल करून येणाऱ्या 20 मेला जाऊन आरक्षण वर्गीकरणाची मागणी गेल्या वर्षानुवर्षाची प्रलंबित आहे ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आणि आई तुळजाभवानीच्या या दरबारामध्ये आम्हाला खात्री आहे, आम्हाला विश्वास आहे की ही मागणी हे सरकार तात्काळ पूर्ण करेल आणि त्याला तात्काळ आई तुळजाभवानी सद्बुद्धी देईल, जेणेकरून आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता आणि संधीची जी भूमिका या राज्यकर्त्यांना स्वीकारलेली आहे, सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका जी स्वीकारलेली आहे, तर ही संविधानिक मागणी पूर्ण होण्यासाठी जसं आज जरी मातक समाज या ठिकाणी येत असला तरी संपूर्ण अनुसूचित जातीतील घटक हा पीडित आहे। त्यातल्या त्यात सर्वात जे आहे 1-2 जातीच्या अनुषंगाने भारतीय राज्यघटना या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी आणि राखीव जागा सांगत असते। दुर्दैवाने या राज्यामध्ये या देशामध्ये जाणीवपूर्वक 61च्या जनगणनेपासून आजपर्यंत जो घोळ घातलेला आहे त्याचा सरकारला जबाब विचारण्यासाठी आई तुळजाभवानीच्या पावनभूमीतील माती कंपाळी निवडा संपूर्ण महाराष्ट्राच्या आझाद मैदान उभा केल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे आरक्षण वर्गीकरण करून घेत नसले की अवलाद नाही। जय लहुजी, जय भीम, जय शिवाय, जय भवानी।